से मुक्ति मिले अब की बात। पिछले 9 दिनों से जिलाधिकारी दफ्तर के सामने अपने आराध्य देवता को इंसाफ देने के लिए मानवीय अन्याय निवारण केंद्र के सदस्य अनशन कर रहे हैं। उन्होंने प्रशासन से गुहार लगाई है कि संत ज्ञानेश्वर मंदिर से पुलिस ने बिना किसी पूर्व सूचना के उनके भगवान योगेश्वर श्री कृष्ण की मूर्त कथित स्वाध्याय के कहने पर हिरासत में ली। संबंधित शिकायतकर्ता का कहना है कि यह मूर्त उनके योगेश्वर भगवान की तरह ही है, जबकि सच्चाई कुछ और ही है। इस मूर्त को सम्मान के साथ लौटाने के लिए उन्होंने लगातार अनशन किया है। यह कैसी विडंबना है कि जो भगवान सभी को इंसाफ देते हैं, आज उनके लिए उनके भक्तों को अनशन करना पड़ रहा है। आज श्रीकृष्ण मूर्ती मिळण्यासाठी साखळी उपोषणाचा 9वा दिवस आहे। अजूनही जिल्हाधिकारी जळगाव आणि सावंके साहेब यांनी लक्ष दिलेले नाही। हा संपूर्ण हिंदू समाजाचा, हिंदू धर्मियांचा, देवाचा अस्मितेचा प्रश्न असताना जिल्हापेठ पोलिसांनी आणि पांडुरंग शास्त्री आठवले प्रणित लोकांच्या साध्या किरकोळ अर्जाने एक धार्मिक भावनांचा हा बळी घेतलेला आहे। अजूनही सरकारने ही केस बिना शर्त मागे घेऊ शकता। जसं उमा भारतीची केस कर्नाटक सरकारने मागे घेतली, तसंही महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन ही केस कोर्टातून मागे घेऊ शकतं। कारण सदरची मूर्ती जी आहे ही कॉपीराईटमध्ये येतच नाही, कॉपी केलेली नाही। ही स्वतंत्र याची रचना आहे। सर्व काही असताना एका किरकोळ क्षणिक दोघी स्वाध्यायांच्या वारकरी संप्रदायावर हा मोठा घाला आहे। देव मानणाऱ्यांना हा एक पांडुरंग शास्त्री त्रास देण्याचा हा प्रकार आहे। मूर्तीला कॉपीराईट बनवून ठेवणं। मेहरबान कोर्टाला विनंती आहे की मूर्ती आजच्या घडीला संत ज्ञानेश्वर मंदिराच्या ताब्यात देणं आवश्यक आहे आणि तसे स्पष्ट निर्देश उद्याच्या तारखेला व्हावेत अशी आमची मानवी केंद्रातर्फे विनंती आहे। पोलिसांच्या ताब्यात ती काही चोरीची वस्तू नये किंवा काही जी कोणत्याही असा गुन्हेगाराची वस्तू नसताना पोलिसांच्या ताब्यात राहू देणं हे योग्य आहे का? रस्त्यावर सापडलेली वस्तू सुद्धा ताब्यात ठेवता येत नाही अशी आमची एक विनंती आहे। आपण चिटणीस म्हणतो या नात्याने मी आज या चाललेल्या चक्री अधिवेशनाच्या दृष्टीने आमचे जे मानवी केंद्राचे अध्यक्ष उमाकांत वाणी यांनी जे निवेदन केलेलं आहे हे तंतोतंत बरोबर आहे। अशा रीतीने त्रास देऊन आमच्यासारख्यांना आणि इतरांना, जनतेला सुद्धा आपल्याबद्दलचा विश्वास वाढवण्याच्यासाठी हा जो प्रयत्न आहे हे दुर्विचार आहे। याला सुविचार म्हणत नाही आणि सुविचार म्हणजे एकच आहे की वास्तविक त्यांनी ती मूर्ती परत द्यायला पाहिजे। पोलिसांनी सुद्धा काहीही ॲक्शन घेऊ नये आणि पोलिसांनी कोर्टाच्या नावाखाली आपलं स्वतःचं सगळं झाकून ठेवावं। याच्यासारखं दुर्दैव खानदेशमध्ये कुठेही दिसून आलेलं नाही। मी आज अनेक वर्ष 60 वर्ष मी आज या कार्यकारिणीमध्ये काम करतो आहे, पण हे आजचं जे आहे अभियान हे अतिशय चुकीच्या मार्गाने आहे। याच्यासाठी सरकारचंही लक्ष नाही, पोलिसांनी मुळीच लक्ष घातलं नाही आणि हे चाललेलं आहे हे फक्त आपले जे मुख्य त्यांचे जे सारथी आहेत त्या सारथींनी ती बदमाशी चालवलेली आहे, ही आम्हाला मान्य नाही। म्हणून मानवी केंद्राने आणि आमच्या उमाकांत वाणीने हे अभियान सुरू केलेलं आहे। याला आम्हाला नक्कीच यश मिळणार याबद्दल मला खात्री आहे। अब लेते एक छोटा सा ब्रेक।